संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित अदृष्टपर ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याच्या आजच्या स्मृतिस्थळ निरूपण या स्मृतिस्थळ निरूपणाचा आजचा 7वं सत्र या ठिकाणी आपण घेत आहोत। आजच्या सत्रामध्ये आपण 111 क्रमांकाची स्मृती घेणार आहोत। केशोबा प्रश्ने आण निर्वचू करणे। केशोबास यांनी भटोबासांना प्रश्न केलेला आहे आणि तो प्रश्न आहे भटोबासांची जी आण आहे, म्हणजे शपथ भटोबास जे घेतात, जसं कधी घेतलेली शपथ भटोबासांनी करडेल की त्या तेलाच्या वेळेस भटोबासांनी शपथ घेतली की करडईचं तेल आहे की तूप आहे ऐसे जाणे तरी रुपयाची आण। मग हे प्रस्ताव्यानुरूप म्हणजे प्रसंगानुरूप भटोबास असं शपथ घेत होते। म्हणजे याचा अर्थ की मी खोटं बोलणार नाही, खोटं बोललं तर रुपयाची म्हणजे महादाईसांची शपथ ते घ्यायचे। महादाईसा या त्यांच्या नात्याने रक्ताने बहीण होत्या, परंतु त्याहीपेक्षा ते महादाईसांची शपथ का घ्यायचे हे या स्मृतीमध्ये आपल्याला बघायला वाचायला मिळणार। भटोबास प्रस्ताव्यावरी महादाईसांची आण वाती। भट्टोबास प्रस्ताव्यावरी किंवा प्रस्ताव्या अनुरूप म्हणजे प्रसंगोचित, जसं प्रसंग असेल तसं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना नाही, पण एखादी अशी गोष्ट असेल निर्णायक असेल तर त्यावेळेला भट्टोबास महादाईसांची शपथ घ्यायचे। म्हणजे या ठिकाणी आपण जी स्मृती बघितली एक की ते म्हणतात की तुम्ही करडईचं तेल वाढल्या गेलं आणि तुम्ही ते सांगितलंसुद्धा नाही। ते म्हणतात करडईचं आहे का तुपाचं काय आहे ऐसे जाणे तर रुपयाची आण, म्हणजे रुपयाची शपथ घेऊन सांगेन की मला तसं काही नाही, जे हे टाकलं काय किंवा ते टाकलं काय। ते तुम्हाला मी उदाहरण देईल, मग तुम्हाला लगेच समजेल। आपण खिचडी खातो, खिचडीवर तेल घेण्याची पण पद्धत आहे आणि तूप घेण्याची पण पद्धत आहे। आता समजा तुम्हाला तूप टाकलं तर तुम्ही तुपाच्या चवीने जेवणार, पण त्याच्यावर तेल टाकलं तर तेलाच्या चवीने जेवणार। तुम्ही थोडी तक्रार करणार की याच्यामध्ये तूप का नाही वाढलं, याच्यात तेल वाढलं पाहिजे होतं। म्हणजे तुम्हाला काही जरी वाढलं तरी त्याच्यामध्ये ते बरोबर जमतं आहे। दूध आहे, दुधामध्ये कॉफी टाकली काय किंवा चहापत्ती टाकली काय, तुम्ही दोन्ही पीत असाल तर तुम्ही कुठलीच तक्रार करणार नाही। म्हणजे असंच इथे झालेलं आहे। भटोबासांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही। त्यांना कळलं की इथे करडईचं तेल आहे, पण त्याच्याविषयी त्यांची तक्रार काहीच नाही आहे की हे का वाढलं। तेल चांगलं वाढायचं, शेंगदाण्याचं तेल वाढायचं किंवा तूप वाढायचं, अशा प्रकारची तक्रारच नाही आहे। कारण की स्वामींनी सांगून ठेवलं त्यांना की पात्री पडिले भोजन कीजे, जे आलं ते सुरुवात करायची। तुमचं जेवणाची तुमची जी काही फजिती किंवा पंचायत कधी होते, जेव्हा तुम्हाला हे पाहिजे असतं आणि तुम्हाला ते वाढलं जातं। तुम्हाला तिखट पाहिजे आणि तुम्हाला फिक्कं वाढलं गेलं, तुम्हाला तेल पाहिजे तुम्हाला तूप वाढलं गेलं। म्हणजे हे जेव्हा असतं तेव्हाच स्वामींनी काय केलं, तुमचीसुद्धा सोय केली आणि तुम्हाला जे दातृत्व करणारे लोक आहेत त्यांचीसुद्धा सोय ठेवली देवाने की ते जे देतील ते घ्यावे। आणि वाढणाऱ्याला माहिती आहे की हे सगळं खातात, देवानी यांना सगळं खायला सांगितलेलं आहे। पात्री पडिले भोजन कीजे, जे त्यांचीसुद्धा काही तक्रार नाही घेणाऱ्याची, आणि देणाऱ्याचं जसं असेल तसं तो वाढणार आहे। म्हणजे देवानी दोन्ही ह्या केलेलं आहे। हे जे निरूपण आहे किंवा हे जे काही वर्तन आहे, हा जो काही विहित विधी आहे, हा स्वामींनी सांगून ठेवलेला असल्यामुळे आमच्या आचार्यांना तेल वाढा किंवा तूप वाढा की काहीच नको वाढा तरी काही नाही। त्या टोळाचं सुद्धा त्यांनी तेल घेतलं, ज्याची दुर्गंधी येत होती, म्हणजे आपण ते खाऊ शकत नाही अजिबात। जळालेलं तेल ते आपण खाऊ शकत नाही अजिबात, त्याची दुर्गंधी येते। भटोबासांसोबत जे बसलेले खायला त्यांना मळमळ झाली, वमन करून आले ते। म्हणजे
मळमळून आलं त्यांना. भट्टोबासांनी खाल्लं. मग ते म्हणतात, स्वामी ऐसी ऐसी अन्ने वानरेशा सात मरके किंगा, म्हणजे वानरेश काहीही खाऊ शकतात. आम्ही जे विहित केलेलं आहे ते कुठलंही आचरण भट्टोबा सहजपणे करू शकतात, ही योग्यता होती. आणि भट्टोबासांना स्वामींनी अशा पद्धतीने तपासून घेतलेलं होतं. एखादा व्यक्ती जेव्हा तयार करायचा असतो त्याला सगळ्या बाबतीमध्ये तपासावं लागतं. जेवणाच्या बाबतीत, त्याच्या चालण्याच्या बाबतीत, धावण्याच्या बाबतीत, सोपी कामं देऊन, अवघड कामं देऊन, सगळे कार्याच्या माध्यमातून त्याला तपासलं जातं. जे राजा मंडळी असायचे ते काय करायचे, नोकराच्या तिथे, ते जिथे काम करतो तिथे एखादं सोन्याचं नाणं वगैरे टाकून द्यायचे. ते जर का त्या नोकराने आणून दिलं की समजायचा हा प्रामाणिक नोकर आहे. आणि जर का ते आलं नाही परत आणि तिथेही नाही आहे, समजायचा हा अप्रामाणिक नोकर आहे. एक आसू जायचा, परंतु काय व्हायचं, माणूस ओळखला जायचा. म्हणजे माणूस ओळखणं हे खूप भाग महत्त्वाचा आहे. आणि आमच्या स्वामींनी भट्टोबासांची अशी ओळखी करून घेतलेली होती की यांना कुठेही टाकलं तर चालेल का. असं आपण पंक्तीवत वाढतो, आपण म्हणतो नाही मला भाजी नका देऊ, मला मीठ वाढायला द्या, भाजी मला वाढता येत नाही, म्हणजे झालो आपण त्याच्यातनं मायनस. मीठ सगळ्यात सोपं काम, एकदाच वाढायचं, त्याच्यात हात तेलकट होत नाही, कपडे खराब होत नाही, काही नाही. पण जर का तुम्ही या उद्दिष्टाने नुसतं मीठ वाढायला घेत असेल की आपले कपडे खराब नाही झाले पाहिजे, तरी तुमचे कपडे खराब होणार. दुसरा जो भाजीवाला वाढतोय तो नेमका वाढताना तुमच्या अंगावर उडू शकतं. म्हणजे तुम्ही जरी टाळलं तरी ते टळणार नाही. अर्थात आपल्याला जी सेवा दिली ती सेवा आपल्याला करता आली पाहिजे. आणि स्वामींनी भट्टोबासांना सगळ्या प्रकारच्या सेवा देऊन बघितल्या. सगळ्या सेवेमध्ये भट्टोबास उत्तीर्ण झाले. आणि आत्ता ह्याच्यामध्ये पण उत्तीर्ण झाले की जे अन्न दिलं ते त्यांनी खाल्लं. आमच्या माहीम भट्टांना जेव्हा रिद्धपूरला असताना ते जेव्हा भिक्षा मागायचे, म्हणजे त्यांच्या सोहनहाटामध्ये सोनाराचं त्यांचं दुकान होतं, त्याच्यातनं जेवढं काही लाभ मिळायचा, फायदा मिळायचा, सगळ्या श्रीप्रभूंच्या पूजनार्थी ते उपयोगी लावायचे. आणि सगळं आटपून मग भिक्षा मागून खायचे. ते असं नाही की पैसे आहेत तर त्याचं काही विकत घेऊन खावं. आणि मग ते गावातले रिद्धपूरमधले लोक म्हणायचे, अरे हे तर यांचं चांगलं पैसा पाणी यांच्याकडे चांगलं आहे, सोहनहाटामध्ये यांचं दुकान आहे, हे भिक्षा मागून काय करत असतील, गुराढोरांनाच टाकत असतील. म्हणून रिद्धपूरमधले लोक त्यांना शिळपाका अन्न वाढायचे, निरसं विरसं अन्न वाढायचे. आणि आमचे आचार्य भट्टोबास हे आपण जेव्हा राजमठ तो महाद्वार करतो आणि त्याच्या मागे जातो, आवारामध्ये जातो ना मागे, तिकडे बाजूलाच एक विहीर आहे, त्या विहिरीच्या तिथे बसून माहीम भट्ट ते भोजन करायचे, निरसे विरसे अन्न सगळं खायचे. ते एकेकाळी पंचपक्वान्न खाणारे माहीम भट्ट आणि पूर्ण उभयगंगाधरी विद्वान असणारे माहीम भट्ट, शिळं पाकं निरसं विरसं अन्न जसं वाढलं तसं घ्यायचं आणि खायचं. श्रीप्रभूंना झोळी दृष्टपूत करायची आणि ते श्रीप्रभू त्यांना म्हणायचे, माझा चारू वारो किंगा, म्हणजे सगळं जे दिलं ते खाणारा व्यक्ती आहेस तू, सगळ्या गोष्टीमध्ये पास. म्हणजे हे आहे. म्हणजे स्वामींचं आचरण जेव्हा करायला लागतात लोक, तेव्हा त्यांना वेळे काळेचं कसलं ते भान नसतं. किती स्मरण झालं, आता तर नपाळत्यामध्ये लोक मोजून स्मरण करत असतात. परंतु जेव्हा तुम्ही स्मरण करायला तुम्ही रममान झालात तर तुम्हाला भान राहिलं नाही पाहिजे किती स्मरण झालं आहे, करत राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने हे रममान होणे आहे. आणि म्हणून भट्टोबासांना ते काही वेगळं वाटलं नाही, तेल वाढलं का तूप वाढलं. आणि त्याचं त्या समोरच्या व्यक्तीला खरं वाटावं की बाबा आम्ही खोटं बोलत नाही आहे, मी खरं बोलतो आहे, ह्याच्यासाठी मी रुपयेची आण वाहतो आहे. म्हणजे शपथ घेतो रुपयेची की मी खोटं बोलत, म्हणजे मला काहीही त्याचा काही फरक नाही आहे. असा तो एक आव नाही आहे की बाबा नाही. म्हणजे कोणीतरी आपल्याला म्हटलं भाजीत मीठ कमी आहे, आपण असं भाजीत मीठ कमी आहे मला समजलंच नाही, असं होतं का कधी? भाजीत मीठ असलं की समजणारच, भाजीत मीठ जास्त असलं तरी समजणारच. तुमच्या जिव्हा इंद्रियाला त्याची संवेदना आहे, जिव्हा इंद्रिय इतकं तत्पर आहे की त्यांना लगेच लक्षात येतं तुम्ही जे तोंडावर जिभेवर ठेवलं ती चव लगेच सुरू होऊन जाते, तुम्हाला कळतं. पण त्याचा फरक नाही. जसं
मी आहे फिक्कंही खातो, तिखटही खातो, कसंही खातो मी. मला फिक्कं दिलं तरी मी खातो आणि तिखट दिलं तरी पण मी खातो, मला तसा काही प्रॉब्लेम नाही. काही लोक मला म्हणतात अहो फिक्कं झालं बाबा, काय नाही आमच्याकडे फिक्कंच बनवतो आम्ही. तिखट झालं की ते म्हणतात बाबा तिखट झालं, काय नाही आम्ही मार्गामध्ये तिखटच खायचो. म्हणजे आपल्याला सगळ्या सवयी असल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाढलं तरी काही हरकत नसते. आणि म्हणून इथे प्रत्येक वेळी बटोबास असं काहीतरी महत्त्वाचा भाग असेल तेव्हा रुपयाची आण असं म्हणायचे, शपथ घ्यायचे. म्हणून केशवबासांनी एकदा त्यांना विचारलं, आपल्याला हा प्रश्न पडलाच असता, तोच प्रश्न आपल्या आधी केशराजबासांना पडला, केशवबासांना पडला आणि त्यांनी तो भटोबासांना विचारला की प्रस्ताव्यावरी महादैसांची आण वाती का 500 गुरुकुळाची वाती, किंवा 500 गुरुकुळ बटोबासांकडे होतं याला हे प्रमाण आहे. ही स्मृती, या स्मृतीतले हे वाक्य असं प्रमाण आहे की त्यांच्याकडे 500 मंडळीही होतीच, 500 प्लस असणार आहे. पण कमीत कमी नियमित असणारी जी मंडळी आहे ती 500 आहेतच आहे. आणि त्या 500 गुरुकुळाची ते आण व्हायचे की जर का असं आहे तर याला मी 500 गुरुकुळाची आण वाहतो आणि असा शब्द देतो. म्हणजे कधी महादाईसांचे किंवा कधी 500 गुरुकुळांची ते शपथ घ्यायचे. मग ऐसा ऐकू दिसू केशुबासी पुसले. आणि एक दिवस केशराजबासांनी भटोबासांना विचारलं, तुम्ही रुपयाची आण आणि 500 गुरुकुळाची आण का वा, म्हणजे तुम्ही रुपयासांची आण किंवा 500 गुरुकुळाची शपथ का घेता बरं. आणि यावरी भटोबास म्हणतात, एक वेळ गोसावी माते म्हणितले. एकदा स्वामी मला म्हणाले, येथोनी वानरेसा ते अधिकरण कीजेल. म्हणजे बघा भटोबास त्यांची शपथ का घेतात याचं जेव्हा उत्तर त्यांना विचारलं आहे, प्रश्न केला गेलेला आहे, तेव्हा भटोबासांनी स्वामींच्या श्रुतीचं प्रमाण दिलेलं आहे. मी जे नेहमी म्हणत असतो की तुम्हाला कोणी काही विधी सांगितला तर त्याला स्वामींच्या वचनाचं काय प्रमाण आहे हे विचारायचं. त्या विधीला स्वामींच्या वचनाचं काय प्रमाण आहे, लीळेचं काय प्रमाण आहे, दृष्टांताचं काय प्रमाण आहे, स्मृतीचं काही प्रमाण आहे का हे विचारायचं. आता जर का मधल्या काळामध्ये असे प्रश्न आले की कोणी म्हटलं नवरात्रीमध्ये अखंड दिवा जाळायचा असा काही विधी आहे का. म्हटलं असं काही नाही, अखंड दिवा जाळायचं कुठेच आलेलं नाही आहे. श्रुतीमध्येच येतं. महादाईचा विचारतात की परवा आल्या काही करावे. भटोबास म्हणतात दुना जाप्य करावे, दुना स्मरण वगैरे केलं पाहिजे. म्हणजे स्मरणाचाच भाग आहे. काही जरी झालं तरी स्मरणच आहे. आपल्या आयुष्यात दुःख आलं तरी स्मरण, सुख आलं तरी स्मरण, काहीच नाही आलं तरी स्मरण. अष्टोप्रहर स्मरणच. तुम्ही जागे असा स्मरण, तुम्ही झोपलेले असा स्मरण, तुम्ही बसलेले असा स्मरण, तुम्ही चालत असा स्मरण. स्मरणाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही. हे देखील तैसे आठविजे. सतत देवाला आठवत राहायचं, बस एवढाच एक विधी आपल्याला देवाने विहित केला आहे. मग हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक या गोष्टीला प्रमाण आहे देवाचं. मग आता जर का मी तुम्हाला म्हणालो की आता न पाळता 10 दिवे लावायचे रोज, 11 दिवे रोज लावायचे, तर तुम्ही मला विचारा की कुठे देवाने कुठे 11 दिवे लावायला सांगितलेले आहेत का. मग मी तुम्हाला एखादी लीळा वाचून दाखवली त्याची, तर मग तुम्ही मान्य करा, हो बरोबर आहे. पण तसं जर का तुम्ही मला विचारलं की एखादी लीळा दाखवा, तर माझ्याकडे ती लीळा नाही आहे. या चरित्रामध्ये कुठल्याही पाठामध्ये ती अशी लीळा नाही आहे. म्हणून तो विधी पण नाही आहे. म्हणून महानुभावपंथीय लोकांनी या नवरात्रामध्ये कुठल्याही प्रकारे अखंड दिवा जाळण्याचा काही उद्योग करू नये, उपक्रम करू नये. हा सगळा अन्यथा आणि हिंसक उपक्रम आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या घरातलं तेल, कापूस आणि सगळं काय असं ते जे काय असेल तुमचा वेळ हा सगळा वाया तर जातोच जातो, पण तो जो दिवा जळतो त्याच्यामध्ये हिंसासुद्धा होते आहे. म्हणजे हा सुद्धा एक भाग लक्षात घेणं गरजेचं आहे. का दिवा लावला तर अशा प्रकारे हा एक म्हणजे आपल्याला प्रत्येक आमच्या आचरणाला एक वचनाचं प्रमाण आपल्याला देता आलं पाहिजे, वचनाचं प्रमाण लावता आलं पाहिजे. जसं महिला मंडळ आहे
हे ताट जेव्हा वाढतात जेवणाचं त्याला मीठ लावतात की नाही? सगळ्यात आधी मिठाने सुरुवात असते बरं का. एरवी भाजीमध्ये सगळ्यात शेवटी टाकली जाणारी वस्तू मीठ असते, पण ताटाला सगळ्यात आधी वाढली जाणारी वस्तू मीठ असते, बरोबर. मीठ आधी वाढलं जातं, नंतर सगळे पदार्थ वाढल्या जातात. तसं आहे, मीठ हे जसं महत्त्वाचं आहे तसं प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणी काही विधी सांगितला त्याला प्रमाण विचारा, आणि त्यांनी जर का तो प्रमाण दिलं तर मग विधी करायला हरकतच नाही आहे आपल्याला. तर या ठिकाणी भटोबासांना प्रश्न काय केला गेला की तुम्ही महादायसांची किंवा पाचशा गुरुकुळांची शपथ का घेता? त्यावर भटोबासांनी जे उत्तर दिलेलं आहे, सुरुवात केली, त्याच्यामध्ये सर्वात आधी नाव कोणाचं येतं? आमच्या स्वामींचं नाव येतं. उत्तरामध्ये आमच्या स्वामींचं नाव येतं की एक वेळ गोसावी माते म्हणितले, स्वामींनी मला म्हटलं येथोनी वानरेषा ते अधिकरण की जेल, म्हणजे येथोनी तुम्हाला या परमार्गाचं अधिकरण म्हणजे मुख्य नेतृत्व तुमच्या हातामध्ये आम्ही देणार. सातापाचा बोध दिजेल, येथोनी एका दोघा, आणि तुमच्या माध्यमातनं 7-5 लोकांना बोध होणार, आणि आमच्याकडनं एका दोघांनाच बोध होणार. वास्तविक उलटं पाहिजे ना. देवाकडनं 7-5 लोकांना पाहिजे, जीवाकडनं एका दोघा लोकांना पाहिजे. परंतु तसं नाही आहे. ज्यांचा अधिकार असेल त्यांनाच देवापासून बोध होईल. श्रीमुखे आता अधिकार सगळ्यांचा नसेल, 100 लोकांमध्ये 1-2 लोकांचा अधिकार असणार आहे, आणि त्या 1-2 लोकांना स्वामींपासून बोध होईल. परंतु अधिकरणाचे म्हणजे जीवाच्या मुखाने बोध होणारे जीवांचा, अनेक जीवांचा अधिकार असू शकतो आहे, तर मग जीवाकडनं 7-5 लोकांना बोध होणार, म्हणजे जीवाकडनं जास्त लोकांना बोध होईल. परमेश्वराकडनं श्रीमुखे बरं का, समोर बसून कमी लोकांना बोध. एरवी कोणालाही जरी बोध झाला आणि कोणाकडनं जरी झालं तरी देवापासूनच बोध आणि बोधशक्ती आहे, हा एक भाग वेगळा. पण श्रीमुखे जे निरूपण आहे, प्रत्यक्ष समोर बसून माहीम भट्टांसारखं ऐकणं, हे फक्त 1-2 लोकांनाच आहे, म्हणजे कमी लोकांना आहे. आणि त्याच्याही पेक्षा वानरेशांना, भटोबासांकडनं अधिक जीवांना बोध दिला जाणार आहे. अशा पद्धतीने स्वामींनी सांगितलं. तव मिया म्हणितले, तेव्हा मी स्वामींना म्हणालो होतो, हे काहीजी, म्हणजे त्यांनाही आश्चर्य वाटलं, असं कसं काय देवापासून कमी लोकांना बोध? गोसाव्यांपासून एका दोघा आणि मजपासून 7-5, म्हणजे असं कसं काय? आपल्यापासून 7-5 लोकांना झालं पाहिजे, माझ्याकडनं 1-2 लोकांना झालं पाहिजे, असं कसं काय? तब गोसावी म्हटले, बोधदाता काही तू. स्वामी म्हणतात बोध आमच्यापासूनच होणार आहे, बोध देणारे तुम्ही कुणीच नाही. म्हणजे एखादा वायरमॅन असतो, तो खूप पोलातनं ते कनेक्शन देऊन तुमच्या घरामध्ये वायर आणून तो सगळे फिटिंग करून देईल, परंतु तो त्याच्यामध्ये करंट नाही आणू शकत. करंट हे दुसरीकडनं तो फक्त कनेक्शन करून देऊ शकतो, त्याच्यामध्ये करंट आणण्याचं काम त्याच्यापेक्षा वरचा जो काही विभाग आहे तो ते करणार, हा नाही करू शकत ते. तसं आहे की तुम्ही फक्त, जसं काल मी सांगितलं की माझ्यासारखी व्यक्ती फक्त शब्द तुमच्यापर्यंत पोहोचू शकते, पण त्याचा जो बोध आहे तो फक्त परमेश्वर पोचवणार. आणि परमेश्वर जोपर्यंत बोध पोचवत नाही तोपर्यंत माझे ते शब्द तुमच्याकडे संग्रहरूप म्हणून राहतील. जसं एखाद्या पुस्तकात लिहिलेले शब्द असतात तसं तुम्हाला त्याचा बोध होणार नाही. पण जर का परमेश्वराचा मनोधर्म असेल तरच तुम्हाला त्या शब्द उमटतील, त्या शब्दांचा बोध होईल. म्हणून माझ्याकडे तर कोणी काही तक्रार सांगायला लागले तर मी त्यांना सांगतो की हे सगळी तक्रार देवाकडे मांडा. ते म्हणतात देव बाबा आमचं ते वचनं पाठ होत नाही, पाठ झाली वचनं आम्ही विसरतो, मग ते अर्थ पाठ केले ते पण आता आठवत नाही, लिळा वाशाचा होत नाही, आळस येतो, स्मरण होत नाही. मी ते ऐकून घेतो. म्हटलं हे सगळे मुद्दे देवाकडे मांडा सकाळच्या स्मरणामध्ये, माझ्याकडे काहीच मांडू नका, मी काहीच करू शकत नाही याच्या बाबतीत. कारण त्यांना उपाय सांगितलेले आहेत निरूपणामध्ये. तुम्हाला हे जे काही देवापैकीचं म्हणजे परमेश्वरपैकीचं जे पण काही मागायचं आहे, स्मरण सेवादास जे जे पण काही आहे ते सगळं देवाकडे मागा. देव तुमची तळमळ कुठल्या क्वालिटीची आहे ते बघून परमेश्वर तुम्हाला ते बरोबर पुरवणार आहेत. म्हणून ते रडाय पडायचं सगळं देवाकडे, याला त्याला सांगून काही उपयोग नाही. देवाला जर का सांगितलं तर देव सगळे योग तुमचे प्राप्त करून देतात. आम्ही आता पूर्वार्ध लीला चालू केल्या, मला अनेक असे काही
संपर्क झाले ते म्हणाले आम्हाला खूप वाटत होतं की पहिल्यापासून लीळा व्हाव्यात, पण कोण घेणार कोण घेणार. एक जण म्हणाले की आम्ही 8 दिवस लीळा वाचल्या, काही समजलं नाही, आम्ही बंद करून ठेवलं पुस्तक, आणि 9व्या दिवशी तुमची लीळा सुरुवात झाली. म्हणजे ही काय आहे, कुठेतरी तुम्ही तळमळ करत असाल तर तो विषय तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचतो. परमेश्वर तुम्हाला ते विषय ऐकण्याची योग बरोबर प्राप्त करून देत असतो. आम्ही मागे नामाचे 10 टाळे लावले आणि पहिल्या दिवसाचं निरूपण पाठवलं. एका वयस्कर बाईचा फोन आला, ते रडले माझ्याकडे फोनमध्ये. ते म्हटले मला नामाचे 10 टाळे ऐकायची खूप इच्छा होती, परंतु तुमचा तो मेसेज बघितला पण आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही, मला हालचाल करता येत नाही, सांधेवातीचा त्रास आहे, घरातनं बाहेर पडता येत नाही. आणि देवाने ती रेकॉर्डिंग पाठवली तुमची आणि मी ऐकली आणि मला एवढं बरं वाटलं की आता पूर्ण नामाचे 10 टाळे आम्ही तुमचे ऐकणार इथून पुढे. म्हणजे तुम्ही तळमळ केली की तुम्हाला बरोबर परमेश्वर तो योग घडवून देत असतात. तुमची आंतरिक तळमळ असणं गरजेचं आहे. त्याला शब्दाचं रूप देऊ नका, मनातल्या मनात तुम्ही तळमळ करा. तळमळीत जन्माते धाडी, त्यालासुद्धा परमेश्वर प्रेम देतात. आग्रह केला तर ज्ञानियाला स्वामी प्रेम देतात. तर ह्या तर अजून सोप्या गोष्टी आहेत. म्हणजे ज्ञान, सेवादास्य हे तर परमेश्वर सहजपणे उपलब्ध करून देऊ शकतात. फक्त तुमची तळमळ असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी स्वामींनी सांगितलं की बोधदाता काही तू, म्हणजे तुम्ही काही बोध तुम्ही थोडीच देणार आहात. बोधदाता परमेश्वर, अक्षरदाता जीव, वचन आहे स्वामींचं. अक्षरदाता जीव, बोधदाता परमेश्वर, इतकं स्पष्ट आहे. मला कोणी म्हणालं की तुम्ही ते, म्हणजे मी मागे मुद्दा मांडला की भारताच्या बाहेर पण बोध होऊ शकतो, काय हरकत नाही. ते म्हणे असं कसं काय, तुम्ही इकडे ते तिकडे, मग कसं काय बोध होणार. आमचं शब्द पोचवण्याचं काम आहे. आम्हाला एवढंच सांगितलं, शब्द पोचवा, बाकीचा बोध आम्ही पोचवणार. म्हणजे पंक्तीमध्ये असं असतं की एकाकडे जे लहान मुलं असतात, जे भाजी बिजी वाढू नाही शकत, त्यांना पत्रावळी देतात. तुम्ही पत्रावळी पोचवायचं काम करा, भाजी पोचवायचं काम आम्ही करणार. ते छोटे मुलं भाजी नाही वाढू शकत, ते पत्रावळी मात्र वाढू शकतात, ग्लासं वाटू शकतात. पण बाकीचं महत्त्वाचं जे काही त्याच्यात वाढायचं आहे ते वाढणारे लोक वेगळी आहेत, ते लहान मुलांना नाही. तसं शब्द द्यायचं कार्य आहे ते आमच्याकडे दिलेलं आहे, वासनिकांकडे दिलेलं आहे, ज्ञानियाकडे ते दिलेलं आहे, अधिकरणांकडे ते दिलेलं आहे, साधूंकडे ते दिलेलं आहे, पुस्तकामध्ये पण ते आलेलं आहे. परंतु बोधदाता परमेश्वर, त्याचा बोध होणं, तो विषय समजणं, समजावून सांगणं, हे सर्वार्थी परमेश्वराच्या मनोधर्मावर अवलंबून आहे. आणि म्हणून एकदा तुम्ही जर का परमेश्वराला विनंती केलेली असेल तर तुमच्यापर्यंत शब्द बरोबर पोचतील आणि त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला उमटणार बरोबर. हा परमेश्वराचं ते कार्य आहे. आणि म्हणून इथे सांगतात की अक्षरदाता जीव, जीव फक्त अक्षरांचा दाता आहे, वांचून जीव बोध देऊ शकत नाही. उद्या जर का मी म्हणाला माझ्यामुळे तुम्हाला बोध झाला तर हे माझा अहंकार आहे, हा माझं अन्यथा ज्ञान आहे, हे माझं चुकीचं बोलणं आहे. माझ्याकडनं फक्त तुम्हाला शब्द मिळाले, माहिती, ज्ञान, बोध सगळं देवाकडनं मिळतं. हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि परमेश्वर नित्य आणि व्यापक असल्यामुळे परमेश्वराचं स्वरूप सगळीकडे आहे, तर परमेश्वर कुठेही तुम्हाला बोध पोचवू शकतं. तुम्ही एक साध्याच्या कुठल्या तरी याच्यामध्ये तुमची काहीतरी वस्तू तुम्ही निश्चित करता आणि ती वस्तू तुमच्या घरपोच तुम्हाला मिळते. म्हणजे तुम्ही कुठेही राहत असला आणि ती कंपनी कुठेही असली तरी तुमच्या घरी वस्तू येते. परमेश्वर तर सगळीकडेच व्यापक आहे, ते कुठेही तुम्हाला ते बोध देऊ शकतात, तुम्हाला सूचित करू शकतात, तुम्हाला ते ज्ञान देऊ शकतात. आणि म्हणून इथे भट्टोबासांनी स्वामींच्या श्रुतीचं स्मृतीचं उदाहरण दिलेलं आहे. अक्षरदाता जीव तरी हे अच्युताचे गोत्र. आणि ज्या परमेश्वराकडनं हा बोध होतो त्या परमेश्वराचे हे गोत्र आहेत, त्या परमेश्वराच्या कुटुंबातले हे सगळे सदस्य आहेत. कोण? हे 500 गुरुकुळ, महादाईसा, हे सगळे त्यांचे स्वामींचे गोत्रज आहेत हे सगळे काय. आणि म्हणून ही गुरुकुळाची आन वाय, हे सगळं गुरुकुळ स्वामींचं आहे.
महादाईचा तर म्हणतात ना, आम्ही तर देवाला बघितलं आहे आणि म्हणून देवाच्या वियोगामध्ये आम्ही दुःख करणं साहजिक आहे. परंतु हे बाकीच्या लोकांनी तर देवाला बघितलं सुद्धा नाही, फक्त ऐकलं आहे देवाबद्दल. तरी न देखते या देवा कारणे ऐसे जळवैले पळवैले असती, म्हणजे न पाहिलेलं देवासाठी एवढं दुःख करणारे लोक आहेत. आमच्यापेक्षा तर श्रेष्ठ हे लोक आहेत. म्हणजे इतका महादाईचा इतक्या विशेष दृष्टीने त्या 500 गुरुकुळांना, जे केवळ असंविधानातले आहेत, त्यांच्याविषयी महादाईचा बोलतात. म्हणजे हे काय आहे, भट्टोबासांना सुद्धा त्या 500 गुरुकुळाचा अभिमान आहे. श्रीमंत लोक आहेत, सगळं व्यवस्थित आहे घरी. अशा लोकांनी ज्ञान झाल्यानंतर सर्व संघ परित्याग करून इथे अनुसरलेत आणि अनुसरून भिक्षा मागतात, निरसे विरसे अन्न खातात. कालच्या परवाच्या सत्रामध्ये बघितलं, भिक्षासुद्धा मिळत नाही, कमी भिक्षा घेऊन ते खातात आणि तक्रारसुद्धा नाही आहे कुठली. मग अशा या गुरुकुळाचा देवाला अभिमान आहे. प्रत्येक जीवाचा देवाला अभिमान आहे. आणि ज्या व्यक्तींचा देवाला अभिमान आहे त्या व्यक्तींचा भट्टोबासांना सुद्धा अभिमान आहे की माझ्या देवासाठी म्हणून हे सगळे लोक आलेले आहेत, तर यांची मी आण ह्याच्यासाठी वाहतो. त्यानंतर आणि रुपया भानखेडीहुनी आणिले, कडिये खांदिये घेऊनी श्रीप्रभूंच्या दर्शना नेले. आणि महादाईसांनी काय केलं, मला भानखेडीहून आणलेलं आहे. एक महिला आत्ता जरी प्रवचनाला यायचं म्हटलं तरी एक बाई आहे, ती आज आली नाही. त्यांना उद्या विचारलं का काल का नव्हते आले, ते म्हणतात सोबत कोण नव्हतं. आता तरी आपलं प्रवचन दिवसा असतं बरं का. असं नाही की काळोख झाला मग बाहेर पडायला भीती वाटते वगैरे, असं नाही. दुपारी 4 वाजता 3 वाजता तुम्हाला यायचं, त्याला सोबतीची काही गरज आहे का? काही गरज नाही. आपण पैसे जमा करायला जातो बँकेत, तेव्हा नेतो कोणाला, तेव्हा गपचूप जातो, कोणाला कळलं नाही पाहिजे आपण पैसे टाकलेत बँकेत. मग सोबतीची काही आवश्यकता नाही. तुम्ही एकटे जर का आलात तर परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार आहे त्या वेळेमध्ये, पण नामस्मरण करत करत आलात. तो काळ असा होता 800 वर्षे पहिले काळातला, की त्यावेळी लोकवस्ती कमी, रान जंगल वस्ती जास्त. आणि त्याच्यामध्ये आमच्या महादाईचा या भट्टोबासांना शोधण्यासाठी म्हणून रानोवनी गेलेले आहेत. सगळीकडे शोधणं झालं, रिद्धपूरपर्यंत पोचले. श्रीप्रभूंची भेटी झाली आणि मग श्रीप्रभूंना विचारलं की माई भट्टोबास गोसावी सांडूनी गेले आणि भट्टोबासही कुठे दिसेनात. तेव्हा स्वामींनी सांगितलं, श्रीप्रभूंनी जाय मेली भानखेड्या, भानखेडीला जा, तिथे आहेत ते. आणि तेवढ्या जंगलात आज जरी तुम्ही भानखेडीला गेले तर जंगल आहे. रात्रीचे आजसुद्धा तिकडे हिंस्र शापद बाहेर पडतात. 800 वर्षापहिले तिथे काय असेल, तिथे ही एकटी माऊली महादाईचा, भट्टोबासांची बहीण, अर्थातच भट्टोबासांची बहीण म्हणून त्या गेल्या नाहीत, की परमेश्वराची साधक म्हणून त्या ठिकाणी त्या पोहोचल्या. आणि भट्टोबास एकदम अशक्त अवस्थेमध्ये शेवटची अवस्था त्या ठिकाणी प्रगटलेली आहे. महादाईचा पोचले नसत्या तर भट्टोबासांनी देह सोडलं असतं. अशा स्थितीमध्ये महादाईचा तिथे पोहोचल्या आणि त्यांना सावध केलं, त्यांना पाणी वगैरे पाजलं, काही कुरुंदनाचं काहीतरी रस त्यांच्या मुखामध्ये त्यांनी प्राशन करायला लावलं त्यांना. आणि ते थोडे सावध झाले आणि त्यांना पाठीवरून आणलेलं आहे गावापर्यंत. पाठीवर घेतलं त्यांना आणि पाठीवर घेऊन त्यांना तिथपर्यंत आणलं. बाहेर गावाच्या लोकवस्ती लागली, मग तिथे दांडी करवली, पालखी केली आणि रिद्धपूरला आणलेलं आहे. इतकं साहस महादाईसांनी दाखवलेलं आहे. आणि महानुभाव पंथामध्ये असं म्हणतात की महादाईसांनी भट्टोबासांना नव्हे तर महानुभाव पंथाला पाठीवर उचलून आणलेलं आहे. अशा प्रकारचं कर्तृत्व जे आहे महादाईसांचं आहे. त्यानंतर महादाईसांमुळे अनेक वेळा स्वामींकडे प्रश्न समोर उपस्थित झाले आणि त्या प्रश्नाचं उत्तर आमच्यासमोर उपस्थित केलं देवाने. जर का महादाईसांनी प्रश्न केले नसते तर अनेक प्रश्न आमचे अनुत्तरितच राहिले असते. आम्हाला माहिती नसतं पडलं की ज्ञानियाला पण प्रेम होते, आम्हाला माहिती नसतं पडलं. पण महादाईसांनी विचारलं आणि मग महादाईसांना स्वामींनी सांगितलं, हो ज्ञानियाला आग्रह नाही, आग्रह जर का केला तर आम्ही ज्ञानियाला सुद्धा प्रेम देऊ शकतो, भक्ती साधन देऊ शकतो. महादाईचा लगेच धावत सांगायला गेल्या. महत्त्वाचा विषय आहे, साधा विषय नाही आहे.
महादाईसांना माहीत तो महत्त्वाचा विषय आहे, म्हणून ते लगेच भटोबासांना सांगायला गेले. भटोबास म्हणतात, तू म्हणतेस का अजून कोणी म्हटलं की तू तुझ्या मनाचंच म्हणते का स्वामींनी म्हटलं? म्हणजे मी नाही म्हटलं, स्वामींनी म्हटलं. लगेच भटोबास पण आले. भटोबासांनी लगेच दंडवते घातली, श्रीचरणा लागले, बसले. मग हा म्हणे, देवा हे असं असं म्हणते साच? स्वामी म्हणले, हो. स्वामी ते म्हणतात की म्हणजे हे मी पुढचा भाग का सांगतो, हा भाग पुढचा महत्त्वाचा असा पण आहे की भटोबास म्हणतात की तुम्ही आधी कधी आम्हाला सांगितलंच नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कधी विचारलंच नाही. मग विचारलं कोणी? महादाईसांनी. म्हणजे आम्हालासुद्धा भक्ती साधन मिळू शकते, आम्हाला माहितीच नसतं पडलं कधी, पण महादाईसांमुळे आम्हाला माहिती पडलं. स्मृतीस्थळामध्येच येतं की भटोबासांना विचारलं गेले असंनिधानस्थित पुरुषाने नेमकं विधी काय. म्हणजे आता भटोबासांना माहिती आहे विधी काय आहे, पण परफेक्ट जेव्हा जे वचनं पाहिजेत, मुख्य जो विषय पाहिजे, वचनाचं प्रमाण पाहिजे, तो भटोबासांकडे नाही आहे. त्यांना हे माहिती आहे स्मरण केलं पाहिजे, स्मरणच आहे वगैरे वगैरे, पण स्वामींनी कधी हे सांगितलं हे भटोबासांच्या लक्षात येईना. तेव्हा महादाईसा तिथे होत्या आणि महादाईसाने म्हणतात, हो स्वामींनी स्मरण विहित केलेलं आहे, हे देखिले तैसे आठविजे, नाम लीळा मूर्ती चेष्टा, असा स्मरण सारोळा महादाईसांनी सांगितला. आणि भटोबासांनी सुद्धा हात जोडले. त्यांना म्हणतात की स्मरणे विन मार्ग गडबडीला होता तो म्हातारी राखीला. म्हणजे ह्याविषयी सांशकता निर्माण झाली असती, या विषयाला योग्य प्रमाण देता आलं नसतं माझ्याकडनं, पण महादाईसांनी ते प्रमाण, श्रीमुखीचं प्रमाण दिलं. इतकं मोठं काम केलं त्यांनी. जर का एखाद्या व्यक्तीने म्हटलं, हे बघा स्वामींचा फोटो जर का आपल्याला दाखवला की कुठून तरी तो परंपरेतनं आलेला आहे आणि हा बघा स्वामींचा फोटो, तर आपण तर स्वामींचे चुकीच्याच फोटोंना स्वामी म्हणत असो. पण एखाद्याने योग्य फोटो दाखवला तर आपण काय म्हणू, बघा तुमच्यामुळे आम्ही स्वामींचं खरी श्रीमूर्ती बघू शकलो फोटोमध्ये का होईना, नाहीतर आम्ही चुकीच्याच गोष्टींना श्रीमूर्ती म्हणत होतो. तसं स्वामींच्या ह्या विधीसाठी स्वामींच्या श्रीमुखीचं प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे. भटोबास का म्हणतात असं, स्मरणेविन मार्ग गडबडीला होता, किंवा भटोबास का शांत झाले? कारण की भटोबासांना स्वतःच्या खिशातलं सांगायचं नाही आहे, शोभतीचं सांगायचं नाही आहे, स्वामींचंच सांगायचं आहे उत्तर. पण स्वामींचं उत्तर देताना सुद्धा स्वामींचं वचन त्यांना पाहिजे. स्वामींचं वचन नाही तर भटोबासुद्धा गप्प राहिले. 7 संध्या येतात भटोबासांच्या ह्याच्यामध्ये लावल्या जात की भटोबासांना 7 संध्या होते. त्यांना जेव्हा विचारलं गेलं की दत्तात्रय प्रभूंचा अवतार कुठल्या कृतयुगात झाला, ह्या की मागच्या, कधी झाला, ते म्हणतात मी गोसाव्यांशी पुसो विसरला, माहिती नाही. असे काही प्रश्न विचारले गेले तर त्या प्रश्नांचं उत्तर त्यांना माहिती नव्हतं किंवा स्वामींकडनं त्याचा खुलासा झालेला नव्हता. निरूपणामध्ये कधी हा विषय आला नाही, त्याच्यामुळे हा विषय कधी झालाच नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं, मला माहिती नाही, हे मी स्वामींना विचारलं नाही, स्वामींनी मला सांगितलं नाही, किंवा मी विचारायला विसरलो. त्यांनी काय लगेच आपल्या खिशातलं उत्तर दिलं नाही. भटोबासांनी काही सांगितलं तरी आपल्याला मान्यच होतं, पण भटोबासांनी काहीही सांगितलं नाही. जे आहे तेच सांगितलं, जे सांगितलं त्याला प्रमाण दिलं आणि प्रमाणांशी ते सिद्ध केलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रमाण हे असलंच पाहिजे. या स्मृतीमध्ये दुसऱ्यांदा परत आपल्याला हा बोध होतो आहे की कुठलंही विधी सांगताना त्याला वचनाचं प्रमाण असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी भटोबासांनी हे प्रमाण आम्हाला दिलं. पहिलं स्वामींनी सांगितलं हा अच्युत गोत्रीय सगळा हा तुमचा गोत्रज आहे, म्हणून या गोत्रजाचं, या सर्मस्त अच्युत गोत्रियांची आण मी वाहतो. आणि महादाईसांनी मला पाठीवर वाहून आणलेलं आहे, मला धर्मी दक्ष केलं. परत सगळ्या या गोष्टींना त्यांनी परत काय केलं, दक्ष केलं मला, म्हणून मी महादाईसांची आण वाहतो. कडिये खांदिये घेऊनी श्री प्रभूंच्या दर्शना नेले. कुठे नेलं? इष्टदायक ठिकाणी नेलं. एरवी स्वामी सांगतात की संबंधी अधिकार नाही. अनुभव आहे बरं का असा. संबंधी अधिकार नाही म्हणजे काय? लोक म्हणतात ना, दीक्षा घेऊन घरी राहिलं तरी चालतं.
हरकत नाही, चालतं, परंतु तिथे तुम्ही काय केलं पाहिजे, जे आचरण आहे दीक्षितत्वाचं तेच केलं पाहिजे. तर तुम्ही कुठेही राहू शकता, घरी पण राहू शकता. जसं आता ऑनलाईन शाळा झाली, ऑनलाईन शाळा उपयोगी आहे, पण कधी, जेव्हा त्या मुलांनी सगळे त्याचे तास अटेंड केले, लिखाण केलं, अभ्यास केला, तर ते उपयोगाचं आहे. परंतु त्यांनी ते लावून दिलं आणि तो खेळतो आहे, मग ते काय उपयोगाचं आहे का त्याचं? वर्क फ्रॉम होम तसं घरी राहून काम केलं तर उपयोगाचं, नाही तर नाही. तसं दीक्षा घेऊन घरी राहा, आपण घरी राहून तसं आचरण पण केलं तर ते उपयोगाचं आहे. तसं हे का झालं असं? कारण की संबंधी अधिकार नाही. संबंधियांच्यामध्ये तुम्ही आलात की तुमचा धर्म 50% असा लगेच कमी होऊन जातो, लगेच. कारण की लगेच आपण म्हणतो हे माझी आई, हे माझे वडील, हे आमके, हे तमके, हे माझे माझे माझे. सर्व संघ परित्याग एक टोक आहे आणि हे माझे 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 हे दुसरं टोक आहे. संबंधीय भेटले की त्यांच्या सुखीये दुखीये मन विक्षेपे, शास्त्रामध्ये आलं असं. त्यांचं सुखदुःख बघितलं की आपलं मन हळहळतं, आपण धर्मापासून लांब 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 जात राहतो. तुम्ही तुमच्या घरी स्मरण करत असाल आणि घराची बेल वाजली की लगेच आपलं निम्म लक्ष तिकडे. निम्म कशाला? 90 ते 99% तिकडे लक्ष जातं. फक्त इथे मनी 4-5 मनी ब्लँकच ओढले जातात बिना नाम घेता. कारण की तेथे आवाज कोण आलेलं आहे, कोण बोलतं आहे, मग लक्षात येतं आमके आलेत बरं का, अच्छा ते आलेत का, आज सुट्टी आहे वाटतं त्यांना, म्हणजे हां आलेले आहेत. मग ते काय करतात, सगळा अंदाजा त्याच्यामध्ये जवळ 10-15 मनी ब्लँकच ओढले जातात, असे ते नामच घेतले जात नाही. हे आहे संबंधी अधिकार नाही. संबंधियांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही धर्म आचरण पाहिजे तसं नाही करू शकत, एअर पकडतो त्याच्यामध्ये मध्ये मध्ये. म्हणून परंतु भट्टोबासांचे संबंधी बघा, म्हणजे भट्टोबा स्वतः किती भाग्यवान आहेत की त्यांचे संबंधीसुद्धा त्याच पद्धतीचे आहेत. त्यांची आईसुद्धा, त्यांची बहीणसुद्धा आबाईसा आहेत. म्हणजे ते कुठे आहेत आबाईसा? श्रीप्रभूंच्या सन्निधानी आहेत, तिथली सेवा वगैरे ते सगळं बघतात. इथला मुख्य व्यापार भट्टोबासांकडे आहे. त्यांची जी बहीण आहे त्यांना घ्यायला आलेली भानखेडी, आपली बहीण जर का घ्यायला आली असती तर तिने आधी दवाखान्यात ॲडमिट केलं असतं आणि मग घरी घेऊन गेली असती. आता काही मार्गात राहायचं नाही, आता घरीच राहायचं. पण आमच्या महादाईचा भट्टोबासांच्या या बहीण आहेत, संबंधी आहेत, परंतु हे रक्ताच्या नात्यापेक्षा पण धर्माचं नातं या महादाईचा जपत असताना भट्टोबासांना त्यांनी उचललं आणि कुठे नेलं? श्रीप्रभूंकडे नेलं. कारण की प्रपंचाकडे नेलं तर त्यांचं भलं होणार नाही आहे, ते अविद्यात्मक आहे सगळं. तिथे गेलं सगळं वाया जाणार. कुठे जायचं? श्रीप्रभूंकडे जायचं आहे. तिथे काहीच वाहून जाणार नाही आहे, तिथे वाहून घ्यायचं आहे आपल्याला. तिथे एकदा वाहून घेतलं की आपलं आयुष्य कधीच वाहून जाणार नाही, त्याचा उपयोगच होणार आहे. म्हणून आपले संबंधीसुद्धा अशा प्रकारचे असले पाहिजेत, आपले नातलग अशा प्रकारचे असले पाहिजेत, जे आपल्या घरी आले त्याने आपलं सुखदुःख सांगायच्या ऐवजी आपल्याला निर्वेद, अनुताप, अनुशोच, अर्थ आठवण्याला त्यांनी आपल्याला मदत केली पाहिजे. चतुर्विध स्मरणाला त्यांनी आपल्याला मदत केली पाहिजे, तर ते नातलग उपयोगाचे. किंवा आता दुसऱ्या अर्थाने बघूया आपण की अशा प्रकारची जी लोक आहेत जे तुम्हाला चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरणासाठी मदत करतात, तुमच्याकडे ते आल्यानंतर ते तुम्हाला विचारतात, आज आम्ही ही लीळा वाचली, मला काही समजली नाही, तुला समजतं आहे काय काही, म्हणून ती लीळा त्यांनी तुमच्याकडे सांगितली. त्याचं डिस्कशन झालं, चर्चा झाली, मंथन झालं, तुमचा चहा तिकडे ठेवला, थंड झाला, चहाची आठवण नाही. नंतर तुम्ही म्हणता अरे तुम्हाला चहाचं विचारलंच नाही. का नाही विचारलं? आल्यापासून जे लीळा मंथन सुरू झालं की ते जाईपर्यंत चर्चा, हे ते सगळं ते चालू, हे पुस्तक काढ, ते पुस्तक काढ. तर अशा पद्धतीचं जे पण कोणी असेल, जे तुमचे नातलग नाही, ते तुमच्या जातीचे नाही, ते तुमच्या गावाचे नाहीत, पण ते तुमचे सख्खे नातलग तेच आहेत, जे परमेश्वराचे गोत्रीय, तुम्हीसुद्धा परमेश्वराचे गोत्रज, म्हणजे ते तुमचे नातलगच झाले की नाही. तुमचे सख्खे नातलग तुमचे नातलग नाहीत, कारण की ते आले की नेहमी तुम्हाला टेन्शनच देतात, टेन्शनशिवाय दुसरं काही देत नाहीत. तुम्ही म्हटले नाही आमचे नातलग आम्हाला पैसे पण देतात, तर लक्षात ठेवा ते कधीतरी काढून पण दाखवतील, ते आम्ही तुम्हाला एवढे पैसे दिले, तेव्हा तुमची मान खाली जाईल. मग तेव्हा तुम्हाला वाटेल उगाच यांचे पैसे घेतले.
त्याच्यापेक्षा कोणाकडनं काहीतरी ब्रह्मविद्या समजून घेतली असती तर त्याचं आपलं भलं झालं असतं. म्हणजे खरे नातलग आपले कोण, तो एक भाग आपल्या लक्षात येतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी श्री प्रभूंकडे त्यांना नेलेलं आहे, दैवराटीमध्ये त्यांना नेलेलं आहे. योग्यता जिथे होणार आहे भटोबासांची तिथे त्यांना नेलेलं आहे. भटोबास म्हणतात की श्री प्रभू देव नाहीत, चक्रधर स्वामी माझे देव आहेत. तेव्हा महादाईचा म्हणतात, अरे महादाईचा म्हणतात आठवा, तुम्हाला श्री प्रभूंकडे निरोविलेलं आहे आणि मला तुम्हाला निरोविलेलं आहे. मला तुमच्या संभाळी घातलं आहे आणि तुम्हाला श्रीप्रभूंच्या संभाळी घातलेलं आहे. भटोबा सावध होतात, मग दुःख करतात, रडतात की हो स्वामींचंच वचन आहे, स्वामींचं वचन हे खोटं नाही, खरंच आहे, परमेश्वरच आहेत श्रीप्रभू अवतार. पण आमच्या स्वामींच्या ठिकाणी जास्त लागले पण त्या अवताराच्या ठिकाणी असल्यामुळे. हे आहे भटोबासांचे नातलग, की अशा नातलगांच्यामुळे आपलासुद्धा धर्मदक्षता जी आहे ती आपलीसुद्धा राहत असते. म्हणून आपल्या नातलगांनासुद्धा आपण सवय लावायची, जे उपदेशी नातलग आहे त्यांना सवय लावायची की आलात का घरी एक गाठी स्मरण करा, आमच्याकडे आल्यासरशी काहीतरी धर्मचर्चा करा, देवपूजा वंदन करा. विशेष हा रोमेग्रामीचा आहे, शिन्नस्थळीचा आहे, त्याच्या लीळा घ्या, काहीतरी वचनं पाठ करा. हे अशा पद्धतीने असं केल्याने काय होईल, दोन फायदे होणार. एक तर तो नातलगाला त्याची आवड नसेल तर तो म्हणेल ह्यांच्याकडे कधी गेलं की नुसतं ते देवधर्माचंच काढत राहतात, काही जायला नको त्यांच्याकडे, म्हणून ते तुमच्याकडे येणार नाहीत आणि तुम्हाला जास्तीत जास्त धर्म आचरणाला वेळ मिळेल. किंवा जर का तोही नातलग आवडीसवाला असेल तर तो उलट तुमच्याकडे अधिक वेळा येईल, तुम्हाला तुमच्या घरी त्यांच्या घरी बोलवतील आणि अधिक चर्चा तुमची. ते म्हणतील की बरं झालं तुम्ही विषय काढला, त्याच्यावर माझाही अभ्यास होतो तुमच्यामुळे. म्हणजे दुहेरी फायदा तुमचा होतो, असा पण फायदा आणि तसाही फायदा. म्हणून आमच्या संपर्कातले जे पण लोक आहेत, आपल्या संपर्कातले जे पण लोक आहेत ते आपल्याला ऊर्ध्वगतीकडे नेणारे पाहिजेत, अधगतीकडे जाणारे नेणारे लोक नसले पाहिजेत अजिबात. आता बघा काही लोकांना जर का विचारलं का आला नाहीत पोथीला, पाऊस खूप होता, अशा लोकांना फोन करा की अमक्या अमक्या ठिकाणी 1 किलो सोनं सगळ्यांना फुकट दिलं जात आहे. तर रिक्षा गाड्या घोड्या करून तिथपर्यंत पोचतील आणि बरोबर म्हणजे महत्त्व कशाला दिलं गेलं पाहिजे हा पण एक भाग आहे. आपल्याला कळलं पाहिजे. आमच्या महादाईसांकडे कुठलंही साधन नव्हतं, आमच्या महादाईसा पायी पायी तिथे पोचलेले आहेत. भटोबासांनी हा उपकार नाही ठेवला की ती माझी बहीण मला घ्यायला आली, असा उपकार नाही आहे. मी कुठेतरी स्वामींनी सांगितलेलं, मला आचार्यपद दिलं, मला नेतृत्व दिलं आणि ते सगळं मी विसरलो. स्वामींच्या आज्ञेचा भंग करून मी स्वामींच्या वियोगास्तव इकडे तिकडे गेलो, भानखेडीमध्ये बेशुद्ध पडलो. पण महादाईचं आल्या वेळीच मला दक्ष केलं, मला स्वामींचं आज्ञा जी काय आहे त्याची आठवण मला त्यांनी दिली. स्वामींच्या आज्ञेचा भंग होता कामा नये आणि मला परत दक्ष करून धर्मी दक्ष केलं आणि मला श्रीप्रभूंच्या सेवेत नेलं. आणि नंतर मग तिथे हळूहळू माझ्याकडनं सर्व चिंतन झालं. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे 500 गुरुकुळ या ठिकाणी आहेत. या सगळ्यांना म्हणजे देवानी मला निमित्त करवलं, एवढी मोठी सेवा देवानी मला दिली आणि या सर्व गोष्टीला कुठेतरी महादाईसांनी सुरुवात करून दिली. महादाईसांनी कुठेतरी सावरलं. हा एक धर्म उपकार महादाईसांचा ते मानतात. एरवी ज्ञान सगळ्यांना होणार, बोध सगळ्यांना होणार, पण ज्यांच्याकडनं आपल्याला ते निमित्त जे ठरलेले आहेत तर स्वामी म्हणतात निमित्तमानी जे, निमित्ताला मानलं पाहिजे. ज्यांच्याकडनं आपल्याला ज्ञान झालं, उपदेश मिळाला किंवा एखाद्याकडनं धर्माची माहिती मिळाली, ते सगळे लोक आपले निमित्त आहेत आणि त्या निमित्ताला आपण तेवढ्यापुरतं मानलंच पाहिजे. त्या निमित्ताचं सगळंच मानत बसायचं नाही, अधर्म नाही, धार्मिक सगळं त्याचं आपण मानलं पाहिजे. आणि म्हणून महादाईसा या त्यांच्या धर्माला निमित्त आहेत, त्यांच्या धर्मी दक्ष होण्याला निमित्त आहेत. म्हणून ते म्हणतात की नेसविले पांघुरविले येसने सायास केले. मला शोधलं त्यांनी, शोधून त्यांनी नेसविले पांघुरविले म्हणजे नेसविले म्हणजे विधींचं
जे काही पांघरून आहे, विधींचं जे काही आभूषण आहेत ते मला किंवा वस्त्र आहेत ते मला त्यांनी काय केलेले, नेसविले, पांघुरविले, म्हणजे कुठल्याही प्रकारे अविधी घडू नये म्हणून त्यांना अनेक वेळा त्यांनी मला दक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी मला ज्ञानाचं किंवा वेळोवेळी जे काही महादाईसांना जे काही देवाकडनं निरूपण झालेले ते सांगून महादाईसांनी काय केलेले, त्यांना दक्ष ठेवलेलं आहे, पांघुरविलेलं आहे आणि भटोबासांना सुरक्षित ठेवलेलं आहे. अशा प्रकारे सायास केले म्हणजे एवढी कष्ट या माऊलीने घेतलेले आहेत. म्हणून येते गोसावी मज निरोविले. आणि सोबतच स्वामींनी काय केलेलं आहे, स्वामी मला म्हणतात की आता म्हातारी तुम्हा लागेगा कवणे अर्थे वंचिजेना. म्हणजे दोघांचं थोडंसं भांडण होतं तेव्हा जो स्वामी दोघांनाही सांगतात की तुम्ही या ते पुरी कर नागदेव ऐसे ना, म्हणजे येथीची जवळीक आन झाला असे. आमच्या जवळीकतेने सन्निधानातनं हा वेगळा झालेला. आता ह्यांना तुम्ही पूर्वीचे नागदेव, पुरीकर म्हणजे पुरी गावचे असे ते पूर्वीचे नागदेव म्हणून तुम्ही त्यांना बघू नकाच. हे खूप वेगळे झालेले आहेत. एका देहामध्ये एका जन्मामध्ये अप्रोक्ष ज्ञानापर्यंत पोहोचणं शक्यच नाही आहे. भट्टोबासांनी ते शक्य करून दाखवलं. त्या लेवलचे आहेत ते भट्टोबास. खूपदा असं असतं की आपल्याला समोरच्या व्यक्तीची जी काही स्तर आहे ना, तो स्तरच आपल्याला कळत नाही. असं वाटतं की व्यक्ती अशीच आहे, पण त्या व्यक्तीचा स्तर खूप मोठा असतो. तुम्ही वैराग्य देवांना लहान लहान म्हणत असाल, वैराग्य देवाचा स्तर खूप मोठा आहे. तुम्ही डांगरेशांना श्वान म्हणून बघत असाल, पण डांगरेशांचा स्तर खूप मोठा आहे. कालच्या त्या बेडकाचा तुम्ही स्तर तुम्हाला वाटत बेडूक आहे तो, पण त्याचा स्तर खूप मोठा आहे. तो कितीतरी दिवस तो येत राहिला, न चुकता येत राहिला. त्याचा स्तर आहे तो. म्हणजे हे काय आहे की त्यांचा स्तर आपल्याला ओळखता आला पाहिजे. भट्टोबासांचा स्तर महादाईसांना ओळखता आला नव्हता, तो आमच्या स्वामींनी त्याची ओळखी करून दिली. येथीची या जवळीका आन झाला असे. महादाईसांना पण वाटलं एकदम, हो नाही बरोबर स्वामी बोलत आहेत. महादाईसांनाही काहीतरी त्याच्यातनं लक्षात आलं. भट्टोबासांच्याबद्दलची त्यांचे जे काही वाईट विचार होते ते बदलून गेले आणि त्या दिवसापासून वेगळ्या दृष्टिकोनातनं महादाईसा म्हणजे चांगल्या दृष्टीने महादाईसा त्यांना बघायला लागल्या. आणि स्वामींनी भट्टोबासांना शिक्षा पण केलं की आता म्हातारी तुम्हा लागेगा, म्हणजे या म्हातारीची सेवा तुम्हाला मरेपर्यंत करायची आहे. कवणे अर्थे वंचिजेना. कवणे अर्थे म्हणजे यांनी काही पण प्रश्न केला, तुला काय करायचं आहे. बहुतांश असं असतं ना की घरात काही विषय चालू असेल आणि घरातली बाई येऊन विचारते काय झालं, तुला काय करायचं, तू बस तिकडे स्वयंपाक कर. म्हणजे तुला काय घेणं आहे. म्हणजे स्त्रीला घरातल्या महत्त्वाच्या विषय काही तिने हे दाखवलं नाही पाहिजे. ते सगळं आम्ही बघू, आम्ही पुरुष आहोत ना, आम्ही बघून घेऊ. म्हणजे स्त्रीला एक वेगळं हे दृष्टीने बघायचं की तिला महत्त्व द्यायचं नाही. तसं महादाईसांच्या बाबतीत करू नका. त्यांनी महादाईसांनी कुठल्याही विषयावर प्रश्न विचारला तर तुम्ही त्याला कवणेही अर्थे वंचिजेना, म्हणजे कुठल्याच अर्थाने कुठल्याच विधीच्या बाबतीत, सेवेच्या बाबतीत, निरूपणाच्या बाबतीमध्ये तुम्ही कधी त्याला वंचित ठेवू नका. त्यांनी जो प्रश्न केला त्याचं उत्तर त्यांना द्या. त्यांना जी सेवा पाहिजे ती सेवा त्यांना तुम्ही द्या. त्यांना जे जे अपेक्षित आहे, जे परपैकीचं आहे ते सर्व त्यांना द्या. कुठेही त्यांना वंचित ठेवू नका त्या गोष्टींपासनं, असं भट्टोबासांना सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे. या वचनामध्ये आणि या लीळेमध्ये स्वामींनी महादाईसांना काय केलेलं आहे, निरोविलेलं आहे. आता म्हातारी तुम्हा लागेगा म्हणून ते म्हणतात ये ते गोसावी मजे निरोविले. हिला माझ्या सांभाळी टाकलेला आहे देवाने. म्हणून मी रुपयाची आन वाये, म्हणजे हे स्वामींनी तिला, स्वामींची प्रसन्नता महादाईसांमध्ये आहे. स्वामी प्रसन्न आहेत महादाईसांवर आणि त्या प्रसन्नतेमुळेच महादाईसांना स्वामींनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. का? कारण की महादाईसा ही विद्वान आहे, ज्ञानी आहे. पुढे जाऊन ती अनेकांना ज्ञान देणार आणि जो देणारा माणूस आहे त्याच्याकडे यथार्थ ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याला ते दिलं पाहिजे. म्हणजे जो खाणारा माणूस आहे त्याला एकच चमचा तुम्ही वाढता, बरोबर आहे, एकच चमचा तुम्ही ते वाढता जे काही पदार्थ असेल. पण जो वाढणारा माणूस आहे त्याला किती, एकच चमचा वाढायला देता का? त्याला खूप तुम्ही वाढायला देता. म्हणजे पूर्ण पातीला भरून देता त्याच्याकडे की तुला वाढायचं आहे, म्हणजे तू भरपूर घे, निसंकोच त्याला देतात.
आणि मग तो ज्याची जशी जशी कॅपॅसिटी त्यानुसार तो त्यांना तेवढं वाढतो. खाणाऱ्याला एकच चमचा वाढला जातो, पण वाढणाऱ्याला भरपूर चमचे वाढायला दिलं जातं जेवण. तसं महादाईचा ह्या ज्ञानी आहेत, चर्चक आहेत, जिज्ञासक आहेत, आचरणनिष्ठ आहेत. म्हणून भविष्य काळामध्ये अनेक लोक महादाईसांना प्रश्न विचारणार. मग हे महादाईसांना पुरेपूर ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. जो सांगणारा माणूस आहे त्यालाच ज्ञान दिलं नाही तर मग तो काय सांगणार लोकांना? तो अन्यथा सांगेल. महादाईसांच्या मुखातनं कधी अन्यथा निघू नये आणि यथार्थ सांगण्यासाठी त्यांना यथार्थ माहिती असावं, यासाठी देवाने आमच्या कुठेही महादाईसांना वंचित ठेवलं नाही. एकदा तर महादाईसा आल्या, दुपारची वेळ, आणि स्वामींनी पौड स्वीकारलेलं आहे, कवाड आड केलेलं आहे. आतमध्ये कसं जायचं आता? महादाईसा बाहेरच आहेत. स्वामी बाईसांना म्हणतात, बाई बघा बरं बाहेर कोण आलं आहे का? बाईसा म्हणतात, एवढ्या दुपारचं रंधरंध ऊन आहे, याच्यामध्ये कोण येणार आहे? मुंबईची लोक फिरतात उन्हामध्ये, पण विदर्भाला जर का तुम्ही उन्हाळ्यात जाल तर तुम्ही उन्हात बाहेर पडू शकतच नाही अजिबात, एवढं भयानक ऊन असतं. मग एवढ्या उन्हात कोण येणार आहे बाबा? स्वामी म्हणतात, बघा कोणतरी आलेला आहे, बघा. बघतात उघडून तर महादाईसा. मग महादाईसा आतमध्ये आल्या, स्वामी पौडलेलेच आहेत. आणि तेव्हा महादाईसांनी प्रश्न केला की देवा, ते ऐसे ऐसे झाले, ते देवाला जीव स्वर्गाला गेले काय नरकाला गेले काय देवाला काहीच नाही का त्याचं घेणं देणं? स्वामी म्हणतात, आहे ना, घेणं देणं आहे. मग घेणं देणं आहे तर मग 56 कोटी यादव झुंज मेले, मग त्यांना कृष्ण महाराजांनी का नाही वाचवलं? महादाईसांपुढे गहन प्रश्न दादोसांनी टाकला. महादाईसांना ते जमेच ना, म्हणजे त्यांना प्रश्नांचं उत्तर मिळेल ना त्याचं. मग ते तेवढ्या ह्याच्यामध्ये स्वामींकडे आल्या आणि त्याच्यामध्ये अस्वस्थ झालेले आहेत की कृष्ण भगवान परमेश्वर आणि त्यांनी वाचवलं नाही असं कसं काय? स्वामींना प्रश्नाचं उत्तर विचारलं. स्वामी पहुडलोले होते. स्वामी म्हणतात की तया माझी कोण होता? श्रीकृष्ण भगवंताचा कोण होता त्याच्यामध्ये? कृष्णाची भक्ती करणारा कोण होतं त्याच्यामध्ये? त्यांना बसायला. कृष्ण महाराजांची भक्ती करणारं 56 कोटी यादवामध्ये कोणीच नव्हतं. कोणी इंद्राचा, कोणी चंद्राचा, कोणी सूर्याचा असं होतं. आणि मग त्या ठिकाणी स्वामींनी हे उत्तर त्यांना दिलं. आणि सोबतच स्वामी म्हणतात की जर का तया माझी, त्यामध्ये जर का अर्जुन देव आणि उद्धव देव यांचा जर का केस जरी वाकडा झाला असता तर इकडे एरीवाईचे डऊळ एरीवाई किजते, जे पृथ्वी इकडची तिकडे करून टाकली असते नाही. 56 कोटी यादव जे आहेत ते झुंज मेले, परंतु कृष्ण महाराजांनी त्यांना काही वाचवलं नाही. अशातला भाग नाही. वाचवलं त्यांना सांगितलं मद्यपान करू नका, सांगितलेलं होतं, सूचना दिलेल्या होत्या. त्यांनी त्या सूचनेचं पालन केलं नाही. पांडवांना सांगितलेलं द्यूत खेळू नका, पांडव ऐकले नाही, खेळले, जाऊन हारले. आता त्याच्यात देवाची काही चूक आहे का? आपल्या आयुष्यामध्ये आपण आजारी पडतो. आजारी पडलो म्हणजे काय, खूप ॲसिडिटी वाढली, 8 दिवस ॲडमिट आहे, देवाचं काही साह्यच नाही. अहो त्या दिवशी तुम्ही एवढे चांगलं पाव आणि भजी एवढी दाबून खाल्ली, तुम्हाला माहिती आपल्याला ॲसिडिटी आहे, तरी पण आपण खाल्लीच की नाही ती, बरोबर? आता त्याच्यात देवाचे काय चूक आहे मला सांगा? तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला त्रास होतो, मग तुम्ही खाल्लं पाहिजे का तेवढं? नाही खाल्लं पाहिजे. मग त्याच्यात देवाला आपण आणतो. तसं 56 कोटी यादव मेले तर त्याला पण देवाने साह्य केलेलं होतं, सांगितलेलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही, मद्यपान केलं, त्याच्यात ते गेले. मग त्याच्यामध्ये स्वामी एकदम उठून बसतात आणि म्हणतात की जर का त्याच्यामध्ये उद्धवदेव आणि अर्जुन यांचं जर केस वाकडा जरी झाला असता तर काय केलं असतं? आम्ही पृथ्वी इकडची तिकडे करून टाकली असती, पृथ्वीचा संहार करून टाकला असता. हे आहे देवाचा अभिमान. जो देवाचा अभिमान बाळगतो त्या परमेश्वर पण त्याचाच अभिमान बाळगतात. सगळ्यांचा अभिमान बाळगत बसत नाहीत. तुम्ही फक्त तुमच्याच नातलगांचं, म्हणजे तुमचंच कुटुंब आहे, नवरा बायको मुलं, एवढ्यांचंच नाव रेशन कार्डांवर टाकता की नाही?
की सगळ्या नातलगांचं टाकता? नाही, तुमचं वैयक्तिक जो कुटुंब आहे तेवढ्यांचं तुम्ही नाव टाकता. तर परमेश्वर पण अख्ख्या जगाला काही सहाय्य करत बसणार नाही. जे त्यांना शरण येणार आहेत, जे त्यांचं ऐकणार आहेत, त्यांनाच सहाय्य परमेश्वर करणार. आणि म्हणून इथे महादाईसांना स्वामी पहुडलेले आहेत. पण महादाईसांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. महादाईसांची जी अस्वस्थता आहे की कृष्ण महाराजांनी त्यांना का नाही वाचवलं, ही खूप महत्त्वाची अस्वस्थता आहे. याचं उत्तर आत्ताच दिलं गेलं पाहिजे, आत्ता टाळायचं नाही. जर का स्वामी महादाईसांना टाळत नाही, अवंचकत्वे स्वामी त्यांना ज्ञान देतात, तो शिरस्ता भटोबासांना पण घालून दिला की तुम्हीसुद्धा महादाईसांना कवणेही अर्थे वंचिजेना असं मला सांगितलेलं आहे. एवढं महत्त्व आमच्या स्वामींनी महादाईसांना दिलं आणि म्हणून ते महत्त्व मी सुद्धा महादाईसांना देतो. कारण की परमेश्वराची प्रसन्नता आहे, आमच्या स्वामींची प्रसन्नता महादाईसांनी मिळवलेली आहे. एवढंच नाही तर श्री प्रभूसुद्धा प्रसन्न झाले महादाईसांवर. तिथेही त्यांनी सेवा केली. स्वामींनी सांगितलं की आतमध्ये झोपायचं नाही, दुरून सेवा करायची, ती बोटासामा एवढाच प्रसाद घ्यायचा. आणि त्यांच्याबद्दल तक्रार केल्या गेली, हे जास्त प्रसाद घ्यायचे. महादाईसा म्हणायचे की देवा ते सगळं वाया जायचं, त्याच्यापेक्षा ते वाया जायच्यापेक्षा ते खाल्लेलं काही चांगलं. हे भितरी निद्रा करायची का? स्वामी म्हटलं का बरं भितरी निद्रा का करते? स्वामींचं पोट दुखायचं, मग तिथे थोडं त्यांना शेक वगैरे द्यावं लागायचं. मग त्यांच्याबद्दल परत तक्रार आली की हे सगळं ते गल्ली सगळी झाडून काढायचे, किती हिंसा व्हायची. स्वामींनी परत विचारलं का हो असं होत होतं? ते म्हणे हो, कारण की त्या रस्त्याला दगडच एवढी असायची की श्रीप्रभू त्याच्यावरून यायचे जायचे. मग त्याच्यापेक्षा काय करायच्या महादाईचा आमच्या सगळी गली जे तो रस्ता आहे तो पूर्ण झाडून काढायच्या, रांगोळ्या काढायच्या त्याच्यावर. आणि आमचे श्रीप्रभू त्या रांगोळ्या चुकवत यायच्या. महादाईसांनी उद्याच्या दिवशी काय करायच्या, दाट रांगोळ्या काढायच्या. मग आता कसे चुकून येणार, त्या रांगोळीवर पाय देऊनच श्रीचरण देऊनच यावं लागायचं. तेव्हा ते म्हणतात की दादोस म्हणतात की श्रीप्रभू तर त्याच्यावरून येतसुद्धा नव्हते, त्या रस्त्याने जातसुद्धा नव्हते, तोही रस्ताही झाडून ठेवायची. तेव्हा आमचे स्वामी म्हणतात श्रीप्रभूंच्या निमित्ताने जी पण तुम्ही सेवा कराल, श्रीप्रभू त्या रस्त्याने येवत नाही तर न येवत त्याचं गोमटं त्यांना लागणार. एवढा म्हणजे एवढा उच्च प्रतीचा, एवढ्या कुशलतेचा विचार महादाईसांचा होता. अशा प्रकारच्या महादाईसा होत्या. महादाईसाकडे तुम्ही एक स्त्री म्हणून बघू नका. महादाईसा म्हणजे कोणतरी बाई होत्या, भक्त होत्या. महादाईसा एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व होत्या. म्हणजे स्वामींनी त्यांची तुलना माहीम महादाईसांना म्हणतात स्वामी माहीम भट्टांविषयी की त्यांना जर का तुम्ही भेटते तर तुम्हा सुखची होते, जया तया अर्थ ऐताची असे. म्हणजे सगळ्या म्हणजे माहीम भट्ट जे आहेत म्हणजे पूस प्रश्न तुमच्यासारखेच त्यांचे असतात. सतत प्रश्न विचारणे, सतत हे विचारणं असं चालतं. म्हणजे अशा प्रकारच्या महादाईसा आहेत आणि म्हणून त्यांची आन मी वाहतो. अशा प्रकारे भटोबासांनी उत्तर दिलं आणि या सर्व उत्तरांना भटोबासांनी स्वामींच्या श्रीमुखीचं प्रमाण दिलं. म्हणून मी रुपयाची आन वाये येतुलिनी केशोबास उगेची राहिले. आणि त्यांनासुद्धा त्याचं उत्तर मिळालं आणि तेही समाधानी झालेले आहेत. आजच्या स्मृतिस्थळ निरूपण सोहळ्याच्या आजच्या 7व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 111 क्रमांकाची केशोबा प्रश्ने आन निर्वचू करणे या स्मृतीवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.